हो, बॅग्स माझ्याच आहेत. आश्चर्य वाटलं. ह्या बॅग्स घेऊन मी कुठे फिरते ते. हे त्या विजूमुळे. मोठी स्टोरी आहे ती. सांगू? माझ्या तरुणपणी ना मी खूप सुंदर दिसायचे. लग्नाच्या खूप मागण्या यायच्या मला. आय यूज टू फील स्पेशल यू नो. घरून सुद्धा पाठी लागले होते, लग्न कर लग्न कर म्हणून. पण मी सांगितलं मला एवढ्यात लग्न करायचंच नाही आहे. कुठली जबाबदारी घ्यायची तयारी नव्हती माझी. आणि तेव्हा विजयने प्रपोज केलं मला. कॅन यू इमॅजिन? विजय प्रपोजिंग विजया. आम्हाला सगळ्यांना विजू म्हणूनच ओळखायचे. किती गोंधळ व्हायचा. विजू खूप हँडसम होता दिसायला. घारे डोळे, उंच धिप्पाड होता. मसल्स किती छान बनवले होते त्याने. आणि त्याचे हात केवढे मजबूत वाटायचे. मला त्याच्यानं मिठीत सुरक्षित राहीन असं वाटायचं. पहिल्यांदा बघितलं तेव्हा फिदा झाले मी त्याच्यावर. तो पण माझ्याकडे आकर्षित झाला होता. त्याच्या नजरेवरूनच कळलं होतं मला ते. एका गॅरेजमध्ये नोकरीला होता तो. माझी गाडी ज्या गॅरेजमध्ये मी रिपेअरिंगला द्यायची ना तिथेच एक मेकॅनिक होता. तू सांग कसं लग्न केलं असतं मी त्याच्याशी? मामूली मेकॅनिकशी लग्न? छे छे, मला नाही. मला करायचंच नव्हतं लग्न. तो जाममुळे मी कसं लग्न करू? मला नाही. पाठी लागला हे लग्न कर लग्न कर लग्न कर. त्याच्याशी लग्न करायला वेळ लागलाय मला. असं कोण भेटलं नाही का? मला नाही लग्न करायचं. मी त्याला सांगितलं मला नाही तुझ्याशी लग्न करायचंय. हो, भडकला. जाम भडकला तो. रागावला माझ्यावर. धावून आला. हो, धमकी द्यायला लागला. म्हणाला खबरदार जर कुणाशी लग्न केलंस तर, कुणाबरोबर बघितलं ना तर असे हाल हाल करीन तुझे. तुझं घर, तुझं सामान, तुझे दागिने पैसे सगळे चोरून मी विकून टाकेन. तुला बेघर करीन, रस्त्यावर आणून टाकेन. हो, खूप घाबरले मी. त्याचे लाल लाल डोळे. खूप भीती वाटली मला. अजूनही भीती वाटते. खूप भीती वाटते. पिच्छाच सोडत नाही. घाबरवतो मला तो. धमकी देतो. विजू, तू काय करतोयस इथे? कशाला आलास इथे? जा, चालता येऊ इथून. जा म्हणते ना. जाणार नाहीस? ऐकणार नाहीस माझं? थांब थांब, तुला करते तुझं. जातोस की नाही? हरामखोर, बेशरम पाजी. जा, चालता हो. जाता हो. येऊ नकोस परत. बघितलंस? पिच्छाच सोडत नाही. एकसारखा नजर ठेवून असतो माझ्यावर. मागावर असतो माझा. मी कुठे जाते, काय करते, कुणाशी बोलते, सगळं नजर ठेवून असतो. बसमध्ये, रस्त्यावर, बिल्डिंगमध्ये, घरापर्यंत सुद्धा येतो. म्हणूनच घरचे सगळे दरवाजे खिडक्या कुलपं लावून टाकलीत मी. कपाटाला सुद्धा 7-7 कुलप. मेन डोरला 7 लॉक्स लावलेत मी. मग मी नसताना घरात घुसला तर, सगळं सामान घेऊन पळून गेला तर, मग म्हणूनच सगळं सामान घेऊन फिरते मी. हो, मला माहीत आहे एक ना एक दिवस तो सगळं चोरून नेणार माझं सामान. हो,
पण मला एक कळत नाही, तो का असं करतोय? का माझ्या पाठी लागलाय? तेव्हा तर मी तरुण होते, सुंदर होते. आता नाही, तुमच्या भाषेत हॉट म्हणतात ना, तशी होते मी. आता म्हातारी दिसायला लागले. लुक एट मी. सुरकुत्या पडायला लागल्यात, आउट ऑफ शेप झाली आहे मी. हे बघ, केस सगळे पांढरे व्हायला लागलेत. काय राहिलंय माझ्यात? तरी सुद्धा पाठी येतो माझ्या. का? माहित आहे, 25 वर्ष झाली तो पाठलाग करतोय माझा. का? खरंच प्रेम करतो माझ्यावर. कोण करेल असं 25 वर्ष प्रेम? मी एवढं त्याचा इन्सल्ट करते, त्याला हाडतूड करते, त्याला शिव्या देते, तरी पण प्रेम करतो माझ्यावर. तू सांग, तुझा कोणी इन्सल्ट केला असता, शिव्या दिला असता, केलं असतं प्रेम? नाही ना. मग माझ्यावर करतोय तो प्रेम. खूप काळजी घेतो माझी. एक गुपित सांगू? सिक्रेट. हो, मला ना खूप आवडतं. तो पाठलाग करतोय, माझी काळजी घेतो, खूप आवडतं मला. काय करणार, एकटीच आहे मी. आई वडील गेल्यानंतर भाऊ बँगलोरला शिफ्ट झाला. घरात दिवसभर एकटीच असते मी. विजय आला ना की गप्पा रंगतात आमच्या. जुन्या आठवणी ताज्या होतात. गाणी म्हणतो. बेसूर आहे पण ठीक आहे. कविता करतो माझ्यावर. फिल्मी डायलॉग्स काय मारतो. धर्मेंद्र की छठी औलाद म्हणते मी त्याला. हो. नौटंकी साला एक नंबरचा. पण मला खूप आवडतो. कधी कधी भांडतो आम्ही. हो, पण त्यात काय झालं, सगळीच जोडपी भांडतात, मी पण भांडते. पण मी भांडले आणि तो रागावून निघून गेला तर, मला एकटीला सोडून गेला तर मी काय करणार? मला त्याची सवय झाली. कोण काळजी घेणार माझी? काय करावं तेच कळत नाही. त्याला सोडून नाही राहू शकत मी. कंटाळा आलाय मला. आय फील फ्रस्ट्रेटेड. डॉमिनेटिंग आहे. हो, धमकावत असतो. अगदी हे कर, ते करू नको, तिथे जाऊ नको, इथे बस, त्याच्याशी बोलू नको, याच्याशी बोलू नको. मग धमकी देत असतो, घाबरवत असतो मला. परत आलास? परत का आलास? जा ना, जा म्हणते ना. अरे जा ना बाबा, ऐक ना माझं. अरे समजून घे ना बाबा. हात जोडते, पाया पडते रे मी तुझ्या. कशाला असा पाठीपाठी येतोस माझ्या? एकटीला सोड ना. अरे कामात आहे मी. जा ना, तुझं काम कर ना. प्लीज प्लीज विजू, ऐक माझं. प्लीज ना, ऐक ना राजा. जा ना प्लीज. हे बघ, मी भेटेन तुला. हां, माझं काम झालं ना की मी तिकडे नाक्यावर येऊन भेटेन. हां, आता जा तू प्लीज. जाशील? जा ना, जा. हां. हे तिकडे काय करतेस? हां, काय झालं? गो केवढी घाबरली आहेस, घामाघूम झाली आहेस. काय झालं? त्याला घाबरलीस? कशाला? काही करणार नाही तो. गेला तो. अगं मी आहे ना, घाबरू नकोस. परत येणार नाही तो. पण मी निघते. मला जायला हवं. नाहीतर काय खरं नाही बाबा. सगळं सामान घेऊन जाणार आहे मी. हां, प्लीज. हां, जाऊ मी. बाय. टेक केअर. हां, चल. काळजी नको करूस. येणार नाही तो परत. हां, बरं, निघते मी. हां, चल.
Thank you. Were you afraid of Vijaya? I think it's a good time to ask yourself if you are. My guess is almost everybody would be, and that's natural. As human beings, we're programmed to have a fear of the unknown. What we don't know, don't understand, is unpleasant or intimidating to us in any way, frightens us. Mental illness does all that and more. We are conditioned to believe that mentally ill people are violent and dangerous. It is this unfortunate conditioning that leads to their discrimination. Mentally ill people are of the most discriminated against today. And somehow, it seems okay to continue with this discrimination almost as though it isn't happening. The fact is, people with mental illnesses and the injustices they face are invisible to us. Think about Vijaya. Think about what it must be like to live her life alone, friendless and shunned in every possible way by everyone around her. She lives a life in total isolation. But having had the chance to understand the kind of life she leads, we've got a glimpse into her reality. Having seen her reality, we know her a little better and perhaps may even be able to empathize with her. That goes to show that our perspective can change by educating ourselves and being sensitive to their pain and suffering, thereby giving people with mental illness the opportunity to live within society like the rest of us. Just like someone without a leg would need assistance to regain their independence, a mentally ill person needs help too. Help to understand that mental illness isn't the end of the world. Help to understand that with care and treatment, life can continue. Help to understand that mental illness isn't a choice. And help to understand that it isn't anybody's fault. So ask yourself, do you want to remain afraid or do you want to be enlightened? Do you want to perpetuate the injustices or do you want to be part of the remedy? Go ahead. This is a good time as any to ask yourself these questions. Make the choice. The Vijayas are waiting.